माहिती नव्हतं. आता परिस्थिती वेगळी आहे, त्याच्यामुळे लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि खरं वाढल्या. अमोल दादाला काय करायचं तर रुपेशभाई म्हणले असं करा, आपण घेतो, हे महत्वाचं आहेच. पण दुःख आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रात संविधान बचाव हे आपल्याला म्हणावं लागतंय, हे खरंच आपलं दुर्दैव आहे. आणि एका सशक्त लोकशाहीचं अपयश आहे का असं कधीतरी मनात अस्वस्थ करणारा एक विचार येतो. कारण माझ्या पिढीच्या जन्मापासून संविधानाचं महत्त्व किंवा शाळेमध्ये संविधानाचं वाचन हे आम्ही शाळेत नेहमीच केलेलं आहे. त्याचा कधी अर्थ कळायचा, कधी नाही कळायचा, पण एक गोष्ट नक्कीच कळत होती की आपल्याला आज जो काही अधिकार आहे तो फक्त आणि फक्त या संविधानामुळे आहे, ह्याची जाणीव शाळेत होती. आणि एक मोकळा श्वास घेऊन आपण सगळे राज्याच्या आणि देशाच्या उभारणीत एकत्रपणे काम करत होतो. संविधानावर एवढा मोठा घात होईल असं कधी मनातही आलं नव्हतं. आणि याचा उल्लेख आदित्यजींनी केला. आणि आदित्यजींच्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्यात आलेली ज्या ज्या घटना आहेत त्याचे केंद्रबिंदू अभिषेक मनु सिंघवीजी आहेत. कारण जो होता है वो पहले शिवसेना में होता है, फिर अभिषेक मनु सिंघवी जी के यहाँ सब दौड़ते जाते और वो बोलते चिंता मत करो सब ठीक ही होगा, असा तो आधार आम्हाला देतात. आणि आम्ही लांबून बघत होतो, आम्हाला काय माहिती होतं पुढचा नंबर आमचा आहे. दुसऱ्याला धीर द्यायला काही वाटत नाही हो, तेव्हा आपल्यामध्ये फार ताकद असते की काय नाही होत रे, तू काळजी करू नको, सगळं मार्गी लागेल. जेव्हा आपल्या पायाखालची वाळू घसरते तेव्हा लक्षात येतं अरे बापरे, आता घात एवढा सोपा नाहीये. पण मी मनापासून अभिषेक मनु सिंघवीजींचे आभार मानते की कितीही वेळा कितीही घात झाले तरी ताकदीने आमच्या आणि महाराष्ट्राच्या आणि संविधानाच्या बरोबर उभं राहायला एक ताकदवर न घाबरणारा आवाज म्हणून अभिषेक मनु सिंघवीची ओळख ही लिहिली जाईल. मगाशी पत्रकार मला विचारत होते पुढे काय, तर म्हटलं आता हे इलेक्शन झाल्यानंतरही लढाई तो जारी रहेगी. आणि कशासाठी, म्हणजे लोक म्हणतात अरे ठीक आहे ना, आता आले ना 31 खासदार, कशाला लढत बसताय, आता सरकार येईल. आत्ताच प्रियांका चतुर्वेदी जी आणि वंदनाताई मला सांगत होत्या की ग्राउंडवरचा रिपोर्ट फार चांगला आहे, दोघी फार खुश आहेत, मूड दोघींचे फार चांगले आहेत. मगासपासून मला सांगत होत्या प्रचार चांगले चालले आहेत, रिपोर्ट सगळा चांगला येतोय, दोघी मीडियामध्ये जातात आणि समाजातल्या अनेक वेगळ्या घटकांशी त्या दोघी बोलत असतात. म्हटलं कॉन्फिडंट असलं पाहिजे पण अति आत्मविश्वास नको. पण त्या दोघी जे आधाराचे शब्द त्या दोघींनी आम्हाला सगळ्यांना दिले खरंच आनंदाचे. त्याचं कारण की आज महाराष्ट्राला परिवर्तनाची खरंच गरज आहे. ती काय आमचा स्वार्थ नाही, आम्ही सत्तेसाठी नाही किंवा सत्ता ही फक्त आमच्या आयुष्यातला केंद्रबिंदू की आम्ही सत्तेत यावं ह्याच्यासाठी ही लढाईच नाहीये, ही अन्यायाच्या विरोधातली लढाई आहे. त्या दोघांनीही वेगळे पक्ष काढले असते ना तर मी खरंच हे भाषण केलं नसतं. कारण का अधिकार आहे, मतभेद असणं ह्याच्यात काही गैर नाही. एका सशक्त लोकशाहीमध्ये मतभेद असणं ह्याच्यात काहीही मला वेगळं वाटत नाही आणि असले तरी काही गैर नाही. पण ज्या चुकीच्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं याच्या बाबतीत ताकदीने आम्ही लढणार आहोत. आणि ही विधानसभेला सत्ता आली तरी ही लढाई ना आदित्य ठाकरे सोडणार आहेत ना सुप्रिया सुळे सोडणार आहे, कारण काही आता नैतिकतेची लढाई झालेली आहे. मी आज शिवसेनेच्या आज जाहिरात बघत होते, महाविकास आघाडीची जाहिरात होती, पण तो कॉन्सेप्ट एक छान होता. मी आज सकाळीच ती पाहिली. आणि शिवसेनेच्या जाहिराती नेहमी चांगल्या असतात कारण का उद्धवजी मनापासून ते करत असतात, उद्धवजींचं बारीक लक्ष असतं या गोष्टींमध्ये. आणि त्या जाहिरातीत एक मुलगी म्हणत होती की बाळासाहेबांची मशाल ही माझ्या हातात आहे. म्हणजे मला खरं वाटतं, मला कधी कधी वाटतं की हे चिन्ह जास्त चांगलं आहे का असं मला वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही. वंदनाताईंना आम्हाला, तुम्हालाही तसंच वाटतंय, वंदनाताईंना आम्हालाही वाटतंय की आधीपेक्षा आमचा तुतारी वाजवणारा माणूसच जास्ती चांगला आहे. तर संघर्ष झाला जेव्हा म्हणजे हा नवीन चिन्ह
मी आता सगळ्या कॅन्डिडेट्सला सांगते की आम्ही 1 वर्षापूर्वी जसे लढलो ना, आमचा ना पक्ष जागेवर होता ना चिन्हाचा आतापता. आता रुपेशभाई इथे बसलेत. रुपेशभाई आम्हाला म्हणायचे आता कुठल्या चिन्हावर लढायचं, तर रुपेशभाईंनी एक दिवस मला सांगितलं चिन्ह नाहीच मिळालं ना ताई कबशीवर लढा, ती तरी सगळ्यांना माहिती आहे. म्हणलं आता असं म्हणू मग म्हटलं हे माझं झालं, अमोल दादाला काय करायचं, तर रुपेशभाई म्हणले असं करा रिक्षा ठेवा आता पंखा काहीतरी करू पण ताई लढू नक्की. पण रुपेश त्या बाईंच्या लक्षात नाही आलं की त्या पांडुरंगाच्या मनात काहीतरी वेगळं होतं. माझ्या पांडुरंगावर प्रचंड विश्वास आहे, जसा संविधान आहे. ही लढाई शक्तीची, भक्तीची आणि श्रद्धेचीही आहे. आता ती माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. म्हणजे सायन्स हा विचार झालाच पाहिजे, त्याच्याबरोबर संविधानाचा मान सन्मान झालाच पाहिजे. पण प्रत्येकाच्या मनात श्रद्धेचं एक स्थान असतं, ती भक्ती असते. जशी आपली भक्ती संविधानावर आहे, प्रत्येकाची भक्ती कोणावर तरी असते, तशी माझ्या पांडुरंगावर माझी आहे. आणि पांडुरंगांनी आशीर्वाद दिला. अभिषेक मनू सिंघवी माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी जे ओरबाडून आमच्याकडून नेलं होतं आणि उद्धवजींवरही तो अन्याय केला, पण बघा काय सुंदर चिन्ह दिलं, तर मशाल दिली. आणि हाताच्या ताकदीने, एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात तुतारी, ही तुतारी वाजवणारा माणूस ताकदीने आज संविधान वाचवायसाठी लढतो. ही लढाई वैयक्तिक आमची नाहीच आहे. आदित्य म्हणले ही गोष्ट खरी आहे की ही लढाई, आता तुम्ही म्हणाला तर सत्ताला चांगलं चिन्ह मिळालं ना, कशाला उगाच त्रास देत बसता अभिषेक मनू सिंघवींना. हा त्रास अभिषेक मनू सिंघवींना नाही, तत्वाची लढाई आहे. आज उद्धवजींवर आणि आमच्यावर हा हल्ला झाला, उद्या दुसऱ्यावर होईल. त्याच्यामुळे ही लढाई आपल्याला जोपर्यंत ती चिन्ह आणि ते पक्ष, हे विद्याताई काय म्हणाल्या, जोपर्यंत आपण ते गोठवत नाहीत ही लढाई संपणार नाही. किती वेळ लागू दे. आदित्य अस्वस्थ होते, ते वयाने लहान आहेत, त्याच्यामुळे ते रक्त जास्ती सळसळतं आमच्यापेक्षा. तर आम्हाला वयाप्रमाणे जरा सहन करायची ताकद जास्ती असते. पण प्रत्येक हिअरिंगला मला अजूनही ते दिवस आठवतात. हिअरिंग संपलं न संपलं, अनिल देसाईंचा एक फोन 10व्या सेकंदाला उद्धवजींना जायचा. उद्धवजी इतके त्रस्त व्हायचे, पण तरी म्हणायचे बघूया. आणि शेवटी एक दिवस उद्धवजींनी मला सांगितलं सुप्रिया बास झाली लढाई, आता लोकांमध्ये जाऊया. आणि बघा लोकांमध्ये गेलो आम्ही. तुमची ती ताकद होती की 48 पैकी 31 खासदार आपले निवडून आले. किती मोठी लोक. आणि काय होतं आपल्याकडे, सगळे ती घेऊन गेली होती. सगळे आमदार, खासदार, चिन्ह, पक्ष. आता आमच्याकडे तर दूध संघ, कारखान्याचे चेअरमन, बँकेचे चेअरमन, जे काय ग्रामपंचायत. हा, तुम्हाला त्याचं टेन्शन नाही. आम्हाला आता कारखाना, ग्रामपंचायत, माझा सरपंच पण जागेवर नव्हता. सरपंचापासून आपल्या खासदारापर्यंत सगळी तिकडे होती. भेटली की असं नजर चोरून जातात आजही. म्हणजे जाऊ दे ना, झालं ना. हा, आपल्याला कशाला पाहिजेत. कसं आहे, या देशामध्ये ना टॅलेंटची कमतरता नाही. हे आता तुमच्या हातातली ताकद आहे. हेच तर ताकद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे. विद्याताईंनाही एक मत, मला एक मत, प्रियांका चतुर्वेदींना एक मत, अभिषेक मनू सिंघवींनाही एकच मत. पण त्या एका मतामध्ये एवढी ताकद आहे. आणि काही लोकांचा समज असतो की सगळं पैशाने विकत घेता येतं. हा देशमध्ये काही खोकेवाले असतील, पण ह्या देशातले ज्या 90-95% लोक इमानदार आहेत, म्हणून हा देश चालतो. नाही तर माझ्यासारखे लोक निवडून आलेच नसते. आणि नेहमीपेक्षा जास्त लीड. कार्यकर्त्यांना तो उत्साह असतो, प्रधानमंत्र्यांपेक्षा जास्त मतं आपल्या ताईला पडली. पण ही ताकद माझी एकटीची नव्हती. हा, जेवढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पळाले त्याच्यापेक्षा जास्त शिवसेना आणि काँग्रेसचे ताकदीने लढले. हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही. काहीच नव्हतं. ते म्हणायचे काळजी करू नका, मार्ग काढू, आणि खरंच मार्ग काढला होते. ही एका लोकशाहीची ताकद आहे. आणि आता लोक मला पत्रकार पण सांगतात, तेव्हा लोकांचा रोष दिसत होता, आता दिसत नाही. मी म्हणलं होतं तेव्हा मी निवडून येईन, पण कुणाला माहिती नव्हतं.
आता परिस्थिती वेगळी आहे, त्याच्यामुळे लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि खरं वाढल्याच पाहिजेत त्या. कारण आपलं सरकार आल्यावर कुणावरही आपण उठसूट, माझा अगदी लाडका शब्द झालेला आहे तो म्हणजे आईस. आईस म्हणजे आपल्या उसाच्या गुऱ्हाळातला बर्फ नाही, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. परवाच एक पुस्तक तुम्ही वाचलं का नाही मला माहिती नाही, त्याच्यामुळे बरेच लोक आईस झालेत असं राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात आलेले. आता त्याचं पुस्तक कोणी वाचलंय का नाही मला माहिती नाही. आरोप प्रत्यारोप झाले, मी पण घाईघाईनी मागून घेतलं. मी सकाळी 7 वाजता उठले, लोकसत्ता बघितलं, म्हणलं अरे ही काय बातमी लागली, मग लगेच पुस्तक मागून घेतलं. योगा बघा, आता ह्याचं मी थोडंसं क्रेडिट माझ्या भक्तीला देईन की माझ्या पांडुरंगाची इच्छा की आत्ताच पुस्तक आलं. पुस्तक आलं तर आलं, 5 दिवस बाजारात होतं, कुणाच्या लक्षात नाही आलं, मलाही माहिती नव्हतं. त्यांचा एक मेसेज आला होता पुस्तकाला, मी काय गेले नाही, मी प्रचारात होते. प्रियांकाताई किंवा वंदनाताई गेल्या का नाही पुस्तकाच्या उद्घाटनाला मला माहिती नाही, विमोचनाला कोणीच आम्ही गेलो नाही, कारण सगळेच व्यस्त होते. 5 दिवसांनी एकाच्या लक्षात आलं अरे ह्याच्यात आईसवाली स्टोरी आहे, आणि त्याच्यातून ती स्टोरी आली. आम्ही अभिषेक मनु सिंघवींचं मार्गदर्शन घेतलं. ते म्हणले वाचा आणि बिंदास बोला, कारण का हे संविधानाच्या चौकटीतल्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या संविधान का वाचवलं पाहिजे याचं कारण असं आपले अधिकार त्याच्यात आहे. काल आत्ताच मला वंदनाताई आणि प्रियांकाताई सांगत होत्या की त्या दोघी फार नाराज झालेल्या आहेत, कारण का भारतीय जनता पक्षाने एका माणसाने त्या दोघींना धमकी दिली आहे. या दोघींना असं सांगितलंय की तुम्ही दोघींना 1500 रुपये मिळालेले आहेत, तुम्ही दोघी जर काँग्रेसच्या सभेत दिसला तर तुमचे 1500 रुपये काढून घेणार आहेत. त्याच्यामुळे त्या दोघींचा मूड ऑफ आहे मगासपासून. त्याच्यामुळे त्या येऊ का नको असं करत आल्या. मी हाताला खेचून दोघांना बसवलं इकडे, म्हणलं बसा. कुणाची हिम्मत नाही की या राज्यातल्या कुठल्याही महिलेला जे 1500 रुपये मिळालेत त्याच्या एकाचीही हिम्मत नाही तिच्याकडून ते परत घ्यायचे. आणि घेतले तर गाठ प्रियांकाताई आणि वंदनाताईंची आहे. त्या दोघी मगासपासून किरकिर करतायत. म्हणलं का किरकिर करतायत, म्हणजे 1500 रुपये. मग मी विचारलं काय झालं, पण वंदनाताईचा मूड जरा बरा आहे. त्या प्रियांकाची समजूत काढत होत्या की यांनी 1500 रुपये काढले, तू काळजी करू नको, मी त्या कमिटीत होते, तू नव्हतीस पण मी होते. मी, पृथ्वीराज बाबा आणि सुभाष देसाईंनी ठरवलंय तू हे 1500 रुपये राहू दे, आपलं सरकार येणार आहे, 3000 रुपये आपल्या दोघींना मिळणार आहे. त्याच्यामुळे त्यात मग जरा प्रियांकाचा मूड जरा बरा झाला. पण त्या दोघी मगासपासून किरकिर करतात की इथून उठूया आणि आपण इलेक्शन कमिशन मध्ये जाऊया. आपल्याला पुरुष धमकी द्यायला लागले या देशामध्ये. ही खरंच गोष्ट, काल अस्वस्थ करणारं भाषण होतं ते. आणि खरं तर धनंजय माडिक अनेक वर्ष आपल्याच बरोबर काम केलेले, असे नव्हते ते. म्हणून म्हणून मी आदित्यना सांगते, ते माझ्या मुलांच्याच वयाचे आहेत, की आई वडील संगतीची का काळजी घेतात, की तुम्ही कुणाबरोबर उठता बसता मैत्री करता. याचं कारण असं, धनंजय माडिक आपल्याकडे होते तेव्हा चांगले होते, संगत खराब झाल्यामुळे धमक्या द्यायला लागले. आणि ते आपण नुसत्या धमक्या नाही, बायकांना धमक्या द्यायला लागले. हे अतिशय दुर्दैवी आणि गलिच्छ राजकारण चाललंय. आणि काय स्वतःच्या खिशातून देत आहे. सरकारी आम्ही टॅक्स भरतो का हो, आपल्या कापुरावरचा पण टॅक्स वाढला आणि तेलाच्या डब्याचा पण टॅक्स वाढला. एवढी महागाई झाली की एवढे मोठे आपले फरसाणाचे सगळे डबे चकलीचा एवढा झालाय. लाडू एवढा मोठा घरात असायचा तो बोराचा, ते बघा मी करायच्या आधी त्याच एवढासा करतायत. बोरं खातोय का लाडू खातोय असे दिवस आज आले. एवढी महागाई आहे. उद्धवजींनी शब्द दिलाय, उद्धवजी की गॅरंटी आहे की ते पुढचे 5 वर्ष उद्धवजी तुमच्या आणि माझ्या तेलाचा भाव स्थिर ठेवणार आहे. हा शब्द आपल्याला उद्धवजींनी दिला. मग हे सगळं काम आपल्याला इथून पुढे करायचंय. त्यामुळे मी खरं तर आपला फार वेळ घेणार नाही, पण एक गोष्ट आपल्याला सांगते की ही लढाई कुठल्या व्यक्तीबरोबर नाही, एक वैचारिक लढाई आपण आज लढतोय. आणि या लढाईमध्ये समतेची भाषा जी छत्रपतींनी या राज्यात मांडली, शाहू फुले आंबेडकरांनी मांडली, तोच विचारांचा वारसा आज आपण पुढे नेतोय. मी विचार करत होते की खरंच आज बाळासाहेब असते ना तर त्यांच्या शैलीमध्ये त्या मुन्ना माडिकचं काय झालं असते देवालाच ठाऊक. तरी उद्धव आपला आदित्य जरा मुंबईचे असल्यामुळे थोडंसं एवढं काही झाल बोलत नाहीत,
पण ही गोष्ट खरी आहे की हे आपल्याला कुणालाच न सहन होणार. आणि अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांग, म्हणजे संविधान बाजूला ठेवूनच अदृश्य शक्तीला वाटतं की त्याच्या मनाप्रमाणे हा देश चालेल. हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानेनी चालणार नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आहे. त्यामुळे याच्यासाठी आज काँग्रेस पक्षाने आम्हाला सगळ्यांना जे आमंत्रण दिलं आणि ह्यासाठी दिल्लीवरनं आवर्जून अभिषेक मनु सिंघवीजी आले, त्यांचं मी मुंबईमध्ये मनापासून स्वागत करते. आणि त्यांच्या या लढ्याला आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही आणि आमचे सगळे मित्रपक्ष पूर्ण ताकदीने तुमच्याबरोबर उभं राहू. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. जय हिंद.